श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय महाकाली सर्वांना। सर्वांचाच आजचा दिवस अगदी सुखदायी, आरोग्यदायी आणि आनंददायी जाओ ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा जिला म्हटले जाते, त्या पौर्णिमेविषयी काही माहिती सांगणार आहे। अगदी सर्वांनाच नव्याची पौर्णिमा म्हणजे माघ महिन्यातील येणारी जी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेच्या दिवशी काय करायचे असते, काय करायचे नसते हे बहुतांश लोकांना माहित नाही। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून नव्याच्या पौर्णिमेला आपल्याला कोणत्या प्रकारची सेवा करायची आहे, नव्याची पौर्णिमा आपल्याला कशा प्रकारची साजरी करायची आहे, हे सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे। तर बघा, नव्याची पौर्णिमा म्हणजे नव वस्तूंची पौर्णिमा, नव वस्तूंची पूजा करण्याची पौर्णिमा, नव वस्तूंची पूजा आणि त्याचप्रमाणे नव्याच्या पौर्णिमेला आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता महालक्ष्मीची विशेष अशी पूजा करायची असते, उपासना करायची असते। नव्याच्या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। नवान्न पौर्णिमा म्हणजे या दिवशी आपण 9 प्रकारचे 9 नैवेद्य म्हणजे प्रत्येकी एक 9 नैवेद्य असे पूजायचे असतात। माघ महिन्यामध्ये येणारी जी पहिली पौर्णिमा असते तिला माघ पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा असे म्हटले जाते। यंदा 12 फेब्रुवारी रोजी म्हणजे 12 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवार या दिवशी नव्याची पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। ही पौर्णिमा मंगळवारी संध्याकाळी 6:55 पासून सुरू होणार आहे। ती दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी 7:56 पर्यंत राहणार आहे। तर आपल्याला जी मंगळवारची पौर्णिमा सुरू होणारी आहे, त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नव्याची पौर्णिमा साजरी करायची आहे। म्हणजे त्या दिवशी आपल्याला चंद्रदेवाचे पूजा करायचे आहे। चंद्रदेवाचे औक्षण आपल्याला ह्या वेळेत करायचे आहे। म्हणजे संध्याकाळची जी लागलेली पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेच्या वेळेमध्ये आपल्याला चंद्राचे औक्षण करायचे आहे। तर बघा, प्रत्येकाच्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या परंपरेनुसार, रीतीनुसार नव्याची पौर्णिमा ही साजरी केली जाते। परंतु पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने नव्याची पौर्णिमा ही साजरी केली जाते। आता नव्याची पौर्णिमा ही विशेष करून शेतीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस मानला गेलेला आहे। शेतीमध्ये जे काही नवनवीन अन्नधान्याची जी निर्मिती झालेली आहे, जे धान्य आपण काढलेले आहे शेतीमधून, आपण जे पिकवलेले आहे, त्यांची पूजा करण्याचा विशेष असा दिवस हा आहे। बघा, प्रत्येक गावाच्या ठिकाणी नव्याची पौर्णिमा ही म्हणजे शेत जिथे असते, शेताकडे जाऊन ही साजरी केली जाते। अगदी शेताची छान पंचोपचारी पूजन केले जाते। त्या ठिकाणी शेतीसाठी आपण पुरणाचा नैवेद्य, पुरणाचे दिवे, कणकेचे दिवे लावून पूजा वगैरे करत असतो। त्याचप्रमाणे तिकडे जी शेतीची माती असते, त्या मातीची देखील आपण पूजा करत असतो आणि तिकडची माती घेऊन देखील आपण घरात घेऊन यायचे आहे आणि त्या मातीचं देखील आपण घरामध्ये एका ताटामध्ये ती माती ठेवून तिचे देखील आपण पूजन करत असतो। परंतु प्रत्येक भागामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या परंपरेनुसार ते पूजन करत असतात। आता बघा, आपल्याकडे ज्या नव्याची पौर्णिमा आहे त्या भागामध्ये कोणत्या प्रकारची आपण पौर्णिमा साजरी करतो, म्हणजे नव्याची पौर्णिमा कशी साजरी करायची आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। नव्याची पौर्णिमा म्हणजे 9 वस्तूंची पौर्णिमा, म्हणजे 9 वस्तू, 9 पदार्थ आपण ह्या दिवशी शिजवायचे असतात। मग ह्याच्यामध्ये 9 पदार्थांमध्ये प्रामुख्याने पुरणाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी, त्याचबरोबर सर्व ड्रायफ्रुट्स एकत्र करून जे सारण तयार करून मोदक आणि करंज्या, ज्यांना कानुले देखील म्हटले जाते, ह्यांचा मुख्यत्वे करून नैवेद्य भोग हा दाखवायचा असतो। आणि प्रत्येक म्हणजे आता हे 3 नैवेद्य सोडून राहिलेले जे 6 नैवेद्य आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोडाचे नैवेद्य हे तुमच्या इच्छेनुसार, आवडीनुसार तुम्ही करू शकता। अशा प्रकारे 9 नैवेद्य आपल्याला ह्या दिवशी करायचे असतात। आणि एका सुपामध्ये आपण हे प्रत्येक म्हणजे एका सूप घ्यायचं आहे आणि त्या सुपामध्ये आपल्याला एक पुरणपोळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो, भात, कुरवड्या, भजी, आमटी, हे सर्व काही एका पोळीवर ठेवायचे आहे।
अशाच प्रकारची 9 पोळी आपल्याला त्या सुपावर ठेवायचे आहे। त्याचबरोबर आपण जे मोदक केलेले आहेत, उकडीचे करंजी केलेली आहे, कोणाच्या म्हणजे कुठल्या ठिकाणी उकडीचे मोदक आणि उकडीचे करंजी केली जाते, तर कुठल्या भागांमध्ये तळणीचे मोदक आणि तळणीचे करंज्या केल्या जातात। तर ह्यापैकी कोणतेही मोदक आणि करंजी करून तुम्ही ह्या नैवेद्यांवरती म्हणजे पुरणाच्या नैवेद्यावरती ठेवायचे आहे, प्रत्येकी 9 त्याचबरोबर आपण जे काही बाकीचे राहिलेले 6 नैवेद्य आहे, गोडाचे नैवेद्य, ते देखील आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि ते देखील ठेवायचे आहे। त्याचबरोबर 9 पुरणाचे दिवे। आता पुरणाचे दिवे शक्य नसेल तर आपण इथे कणकेचे दिवे बनवायचे आहेत। कणकेचे दिवे बनवताना थोडीशी चिमूटभर हळद घालायची असते, मीठ त्याच्यामध्ये घालायचे नाही। अशा प्रकारे 9 कणकेचे दिवे देखील बनवून आपण त्या सुपामध्ये ठेवायचे आहे। 9 पान सुपारी ठेवायच्या आहेत, म्हणजे प्रत्येकी एक पान सुपारी आपल्याला ह्या सुपामध्ये ठेवायचे असते। अशा प्रकारे हे सूप आपण तयार करायचे आहे आणि हे सूप जेव्हा संध्याकाळी चंद्रदेव आपल्याला दिसतात तेव्हा त्या चंद्रदेवांना सर्वात प्रथम आपल्याला जल अर्घ्य द्यायचं असतं। त्या चंद्रदेवांना आपल्याला नामस्मरण करायचे आहे आणि ओम चम चंद्रमस्ये नमः हा मंत्राचं पठण आपण करत राहायचं आहे। आणि तिथे आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे, जो चंद्रदेवांना समर्पित असणार आहे। आणि आपण जे काही नैवेद्य त्या सुपामध्ये घेतलेले आहेत, त्या सुपाने त्यामध्ये कणकेचे दिवे आहेत ते देखील मोहरीच्या तेलानेच दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि त्या सुपाने त्या दिव्यांनी आपण चंद्रदेवांचे औक्षण करायचे आहे। अगदी 9 वेळा आपल्याला चंद्रदेवांचं औक्षण करायचे असते। अशा प्रकारे नव्याची पौर्णिमा ही संध्याकाळी चंद्रदेवांना बघून आपण त्यांना औक्षण करून साजरी करायची आहे। आणि नंतर ते आपण दिवे जे आहेत 9 दिवे तयार केलेले आहेत, ते दिवे आपण थोड्या वेळाने आपल्या घरामध्ये जे देवघर आहे त्या देवघरामध्ये ठेवायचे आहे। आता बघा, हे जे दिवे आहेत ते आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी पहिलेच तुम्हाला सांगितलेले आहे, प्रत्येक ठिकाणची परंपरा पद्धत ही वेगवेगळ्या प्रकारची आहे। तर कोणत्या ठिकाणी म्हणजे त्या जे 9 दिवे आपण लावलेले आहेत ते दिवे अविवाहित मुलींनी बघायचे नसतात। त्या घरच्या जे मुली आहेत ज्यांची लग्न झालेली नाही त्यांना ते दिवे पाहून देत नाहीत। अगदी ते दिवे जेव्हा शांत होतात म्हणजे ते दिवे जेव्हा विझतात तेव्हा ते दिवे त्या मुली पाहतात। आणि जो आपण त्या सुपामध्ये नैवेद्य घेतलेला होता, ज्याने आपण चंद्रदेवांना औक्षण केलेले होते, ते नैवेद्य देखील प्रसाद म्हणून आपण घरामध्येच खायचा आहे। परंतु घरातील इतर व्यक्तींबरोबर ज्या अविवाहित मुली आहेत त्या अविवाहित मुलींनी हा नैवेद्य खायचा नसतो, अशी देखील धारणा आपली संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे। त्याचबरोबर नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील विशेष अशी पूजा उपासना आपल्याला नक्कीच करायची असते। आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे माता महालक्ष्मीचे नामस्मरण मंत्र म्हणायचे आहेत, भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण आपण मनामध्येच करायचे आहे। शक्य असेल तर तुम्ही देवघरासमोर बसून एक तुपाचा दिवा लावून आपल्याला जेवढ्या माळी शक्य होतील तेवढं, मग तुम्ही 1 माळ करा, 3 माळ करा, 5 माळ करा, तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला हे मंत्राचं पठण त्या माळीवरती जपमाळेवर करायचं आहे। त्याचबरोबर माता महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो देखील आपल्याला म्हणायचा आहे। त्याचबरोबर माता महालक्ष्मीला प्रसन्न करायचेच आहे, परंतु सर्वात अगोदर भगवान विष्णूंना आपल्याला प्रसन्न करायचे असते। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा उपासना केली जाते त्या घरामध्ये स्वतः महालक्ष्मी प्रसन्न होते, स्वतः ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते। म्हणून भगवान विष्णूंची विशेष अशी सेवा तुम्ही नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करायची आहे, जेणेकरून माता महालक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे। बघा, सर्वांनाच हे ठाऊक आहे की आपण भगवान विष्णूंचं पूजन केले, त्यांना आपण प्रसन्न करून घेतले की माता महालक्ष्मी ही स्वतः आपल्यावरती प्रसन्न होतच असते। म्हणून नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी असे छोटे छोटेसे उपाय आहेत, सेवा आहेत, ते नक्कीच आपण सर्वांनी करायचे आहेत आणि सर्व देवी देवतांना आपण प्रसन्न करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर सर्व देवी देवतांना देखील आपल्याला घरामध्ये पुरणाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आता ज्यांच्याकडे नव्याची पौर्णिमा साजरी केली जात नाही त्या घरातील महिलांनी फक्त पुरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि आपल्या देवघरातील पूर्ण देवी देवतांना पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे। अशा प्रकारे आपण नव्याची पौर्णिमा
साजरी करायची आहे। त्याचबरोबर आपण घरामध्ये आणि घराच्या बाहेर उजव्या दिशेला म्हणजे आपल्या चौकटीच्या उजव्या दिशेला आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। तो दिवा आपण चंद्रदेवांना समर्पण करायचा आहे, चंद्रदेवाला समर्पित म्हणून तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे। अशा प्रकारे नव्याची पौर्णिमा साजरी करा आणि माता महालक्ष्मीला, भगवान विष्णूंना आणि प्रत्येक देवी देवतांना आपल्यावर प्रसन्न करून घ्या। आपल्या कुटुंबावरती त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। त्याचबरोबर चंद्रदेवांची देखील पूजा अर्चा या दिवशी नक्कीच करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करायचे आहे, शेअर करायचे आहे आणि कमेंटमध्ये माता महालक्ष्मीचा बीज मंत्र जे आहे ते लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय महाकाली सर्वांना।